नमस्कार मित्रांनो, तर पुण्यामध्ये 11, 12, 13 तारखेला लोक अदालत चालू झालेलं होतं. लोक अदालत म्हणजे काय असतं मित्रांनो, आपल्याकडे जर कोणती गाडी असेल, 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर, ट्रक काय पण असू द्या, जर तुमच्याकडे ती गाडी असेल त्याच्यावरती काही चलान टाकलेले असतील पोलिसांनी, तर त्या चलानमध्ये तुम्हाला सवलत भेटते. जे तुम्ही एक वेळेस भरलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये सवलत भेटते किंवा सूट भेटते. तर असंच पुण्यामध्ये चालू होतं. तुम्ही काही व्हिडिओ बघितले असतील. तर अक्षरशः कचरा झालेला आहे मित्रांनो. तुम्हाला पण असं वाटतंय का की बाबा आपण नाही गेलो, चूक झाली, जायला पाहिजे होतं? तर काही नाही मित्रांनो, तुम्ही नाही गेले बरं झालं, काय विषय नाही. कारण तिथं आमचे मित्र गेले होते. आज आहे 13 तारीख, काल आमचे मित्र गेले होते 12 तारखेला. मी पण आज जाणार होतो, पण आज जे झालं काल ते बघून आज मला जायची इच्छा झाली नाही. कारण काल जवळपास सकाळी 7च्या अगोदर ते टोकन वाटप करतात. एकतर ही गोष्ट 4-6 महिन्याला एकदा काढतात. त्याच्यामध्ये फक्त दिवसाला ते 400 टोकन घेतात. 400 टोकन, ते पण 7च्या अगोदर. बऱ्याच लोकांना तर माहितही नव्हतं की टोकन घ्यावं लागतं म्हणून. जे 7 नंतर आलेले ते बिचारे जवळपास 5-5, 6-6 वाजेपर्यंत तिथं थांबले. जेव्हा त्यांना कळलं की सकाळी 7च्या अगोदरच टोकन घेऊन रिकामे झालेले आहेत लोक, तर त्यांचं फ्रस्ट्रेशन असतं ना एक, ते फ्रस्ट्रेशन असं गेलं आणि तिथं त्यांनी ते घोषणाबाजी चालू केली. म्हणजे त्याच्यामुळे आणि विषय तो झाला वेगळा. तर त्याच्यानंतर ते बंद झालं. आज सकाळी मी जाणार होतो, पण त्याच्यानंतर कसं असतं माहितीये का मित्रांनो, लोक अदालत म्हणलं की आपल्याला काय वाटतं की सरसकट बाबा 10,000 जर फाईन असेल तर 2,000 त्यातले अर्धे पैसे माफ होऊन जातात, आपल्याला फक्त 5,000 भरावे लागेल. तसं नाहीये मित्रांनो, अजिबात नाही. तुम्ही त्याची पूर्ण माहिती घ्या. जर तुम्हाला एक्सप्रेस वे वरती, आता बरेच लोक जे व्हिडिओ बघतात माझे, ते मुंबई पुणे एक्सप्रेस वरचे त्यांना बरेच चालान पडलेले असाल, तर मित्रांनो विषय तो आहे की आरटीओ चे चालान म्हणजे मुंबई एक्सप्रेस वेचे चालान एकही माफ होत नाही. तुमचा चालान कुठला माफ होतं माहितीये का? जे ट्रॅफिक पोलीस टाकतात तुम्हाला, इथं गाडी लावली, इथं विना हेल्मेट पकडलंय किंवा नॉन पार्किंग मध्ये लावले, फक्त असे चालान तुमचे कमी होतात. ते पण किती, जर तुमचं 500 रुपये ते पावती असेल तर ते अर्ध होतं, किंवा 2,000 जर त्याचे असतील तर ते अर्ध होतं. बाकीचे एक्सप्रेस वे वरचे तुमचे चालान कमी होत नाही. तुम्हाला ते भरणं गरजेचं आहे. आता मी जाणार होतो, पण माझे जवळपास सगळे एक्सप्रेस वे वरचेच चालान आहेत. सो ते माहिती काल झाली, बरं झालं, नाही तर आज माझा पण दिवस गेला असता आणि तिथं गेल्यानंतर परत समजलं असतं. मला माहिती भेटली म्हणून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. तर जर एक्सप्रेस वे वरचे किंवा अन्य दुसरे आरटीओने टाकलेले जर काही चलन असतील तर ते माफ होत नाहीत. फक्त ट्रॅफिक पोलिसांनी जर टाकलेले असतील तर ते माफ होतात. मला पण अशी माहिती